संजय निरुपम आणि मनसे यांच्यातला जुना वाद आता उफाळून आलाय। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेनं संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास मनसेनं विरोध केलाय आणि त्यामुळे काँग्रेसनंही उमेदवारी नाकारलेल्या निरुपमसाठी महायुतीकडूनही लोकसभेची वाट बिकट झाल्याचं चित्र आहे। पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसनं हकालपट्टी केलेले संजय निरुपम आता शिंदे गटाचे दरवाजे ठोठावतायत। उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेकडून निवडणूक लढण्यासाठी ते हातपाय मारतायत, पण त्यापूर्वीच महायुतीतल्या घटक पक्षांनी निरुपमांच्या अपेक्षेला पाचर मारलाय। भाजप नेते मोहित कंबोज यांनी काँग्रेसमधला हा कचरा महायुतीतल्या कोणत्याही पक्षात घेऊ नका असं आवाहन केलं होतं। आता तर त्यांच्या सुरात सूर मिसळत मनसेनंही निरुपम यांच्या नावाला विरोध केलाय। महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली, त्यांच्या हिताचे आंदोलन झाले, तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेलाय। हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा। त्यासाठी ह्याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे। मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली आहे। इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत असलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर सारख्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेला गृहीत धरू नका अशी तंबीच त्यांनी दिली। संजय निरुपम तर आत्ताच आपण बघितलं त्यांचं स्वतःचं जे सध्याचा पक्ष होता तिकडनं त्यांची हक्कालपट्टी झालेली आहे। भाजपच्या लोकांनी तर त्यांना काही नावं ठेवलेली आहेत की ते कचरा बाहेर गेलं। अशा माणसांना आपण खासदारकीची उमेदवारी देणार आहोत। विद्यमान आमदार आहेत वायकर, त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये विरोध आहे आणि ते उत्तर पश्चिमचे कॅन्डिडेट होऊ शकतात का? आक्रमक झालेल्या मनसेच्या भूमिकेला शिवसेनेच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। निरुपम अजून आमच्या पक्षात आले नाही तर वायकरांवरचे गुन्हे सिद्ध व्हायचेत अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। संजय निरुपम यांना अजूनही आमच्या पक्षात आम्ही प्रवेश दिलेला नाही आहे। त्यांची उमेदवारी सुद्धा आम्ही जाहीर केलेली नाही आहे। कोणाला उमेदवारी द्यायची नाही हा विषय माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांचा आहे। त्यामुळे शालिनी ताई ठाकरे यांना गैरसमज झाला असेल तो त्यांनी दूर करावा। संजय निरुपम यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे। काँग्रेसमध्ये असताना सातत्यानं पक्षाच्या विरोधात भूमिका घेणारे निरुपम शिवसेनेला तरी रुचतील का? त्यातच निरुपम यांची मराठी द्वेषी भूमिका ही शिवसेना प्रवेशाच्या आड येऊ शकते। त्यामुळे प्रवेश झाला तरी त्यांना उमेदवारी मिळेल का याबद्दल साशंकता आहे। आणि जरी तसं झालंच तर ते उत्तर मुंबईतून ठाकरेंच्या अमोल कीर्तिकरांना बाय दिल्यासारखं असेल एवढं मात्र नक्की। ठाण्याहून शुभम कोळीसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।